शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी कृष्णदेव जाधव आपल्या बागायतदार या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. तर सध्या आपण आहोत माझ्या स्वतःच्या बागेमध्ये. मे 2025चा हा माझा चौथा बहर आहे. तर आपल्या ह्या बागेची परवा दिवशी टॉपिंग म्हणजे बहर छाटणी झालेली आहे मित्रांनो. परंतु पावसाचं वातावरण अतिशय असल्यामुळे दिवसभर रिमझिम पाऊस पडत असल्यामुळे बोर्डो फवारणी काही घेता आली नाही. तर परंतु छाटणी झाल्यानंतर जसं जखम झाल्यानंतर आपण मलम लावतो त्याप्रमाणे छाटणी झाल्यानंतर तत्पर लगेच होईल तसं लवकरच बोर्डोची फवारणी घ्यायला लागते. तर बोर्डोचं हे प्रमाण जे आहे ते 2.5 मिली पर लिटर पाण्याला इतकं असतं. तर आपण बोर्डो कॅन हे रेडीमेडसुद्धा बोर्डो बाजारामध्ये मिळतात किंवा आपण बोर्डो तयारसुद्धा करू शकतो. ती एक वेगळी प्रॅक्टिस आहे. तर आपण पाहू शकताय रेडीमेड बोर्डो आणि स्टिकर 0.50 मिली पर लिटर चांगल्या क्वालिटीचं स्टिकर असायला हवं. तर याची सध्या आपण आता बागेला फवारणी घेतोय. तर बागेची कामं वेळच्या वेळेला व्हायला हवीत की जेणेकरून आपण जो खर्च बागेवरती करतो हा यशस्वीरित्या आपल्याला बाग त्याचं उत्पादन देते. तर आपण पाहूया. तर मित्रांनो पहा, फवारणी हा डाळिंब बागेमधला अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि झाडांना फवारणी गच्च होणे, व्यवस्थित फवारणी होणे अतिशय महत्त्वाचे असते. झाडाची करड छाटणी किंवा टॉपिंग झाल्यानंतर ज्या फांद्यांना ज्या इजा होतात त्यावरती रोगप्रतिबंधक आपण जसं ज्याप्रमाणे मलम लावतो त्याप्रमाणे फवारणी व्यवस्थित झाली पाहिजे मित्रांनो. एखाद्या ठिकाणी जखम झालेली असताना तिथे जर औषध व्यवस्थित पोचलं नाही तर संदेशादो बुरशींची झाडांना लागण होऊ शकते. तर फवारणी हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. तर आपण ही व्यवस्थित अशी फवारणी घेत जावा बागेला. तर मित्रांनो पहा, हा माझ्या बागेचा सदर जो आहे तो चौथा बहर आहे. गेल्या वर्षी आपण 350 झाडांमधून सरासरी 25 ते 27 किलोने आपण प्रत्येकी झाड हे उतरवलेलं होतं. तर ज्याप्रमाणे रतनजी टाटा म्हणतात की स्पर्धा इतरांशी करण्यापेक्षा स्पर्धा स्वतःची केली पाहिजे. तर माझं जे ह्या वर्षीचं जे टार्गेट असेल ते कमीत कमी जास्त नाही परंतु 30 ते 35 किलोनी प्रत्येकी झाड माझं उतरलं पाहिजे एवढं माझं ह्या वर्षी टार्गेट असेल. तर यासाठी आपण प्रयत्नशील राहूयात आणि मी सुद्धा आपल्याला सदर रोग बहरसाठी सर्वांना शुभेच्छा देतो. आणि यापुढे आपले जे व्हिडिओ आहेत ते प्रत्येक फवारणीचे आणि शेड्यूल वाईज व्हिडिओ असतील. तर तेच असेच आपण माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझी मित्रांनो आमचे जे गुरुवारी आहेत डाळिंबरत्न श्री भागवतराव पवार यांची ट्रीटमेंट आम्हाला आहे, आमच्या बागेला आहे. आणि अशाच प्रमाणे त्यांच्या शेड्यूलप्रमाणे मी इथून पुढे व्हिडिओ टाकत जाईल. तर असेच माहितीदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मानदेशी बागायतदार या चॅनलला आपण लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.